मित्र बघू शकता वैभव भाऊ आणि त्यांचे दोन बाउन्सर पण आहेत उभे इथं. अरे कुल्प्या कशी आहे टेस्ट? कशी आहे? एक नंबर टेस्ट आहे. 5 रुपयाची आहे पण टेस्ट एक नंबर आहे. गाईज गुड आफ्टरनून. तर वाजल्यात दुपारचे आता 12 आणि आम्ही आलो आमच्या गोडाऊन मध्ये. तर प्रणय भाऊचं आहे आज उद्या लग्न म्हणजे रविवारी आणि हा ब्लॉग थोडा लेट येणार आहे. तर इथं करणार आम्ही वरात पंगत. तर हे आले आमचे ओम भाऊ. तर ओम भाऊ सगळ्यात चांगला माणसाकडे भेट देणार होता. हा ओम बघा फळा घेऊन काय करतात. आणि हे महादेव काका का बघा स्पेशल पोट्यावर राखण ठेवलं. महादेव काका पोटेल सांगा ना, झाडून येत राहिले बरोबर. तर बघू शकता महादेव काकांना पण हाती झाडू घेतलेला आहे. असे इथले चांगले माणूस आहेत, तिथले चांगले माणूस आहेत. एकाचे माणूस जिंदगीत बी येणार नाही. देऊळगावचे आमदार छान आहे. तर हे बघा यार आमचे महादेव काका मस्त झाडत आहेत. आणि हे बघा आमची टीम पण आहे इकडे. हे दोघं जण लढवायला इथं. आणि या गोडाऊनमध्ये पूर्ण कट्टेच टाकले आहेत रे बापूर. हे बघा आणि गोडाऊन आधी बघा किती कचरा होत आहेत पडलेला पूर्ण. आता मस्त झालं एकदम गोडाऊन क्लिअर. यामध्ये अरे ओम दादा या गोडाऊन मध्ये कशाचा कार्यक्रम आहे? या गोडाऊनमध्ये रिसेप्शनचा कार्यक्रम आहे. सर्वांनी रिसेप्शन का वरात पंगत? रिसेप्शन आहे, वरात पंगत नाही. आणि मित्र ते बघा बुंदी पण काढून रेडी झालेली आहे. अरे सॉरी पण हे तर पूर्ण सोयाबीनचा गंज आहे हा. मित्र आता आलो आम्ही स्वयंपाकाच्या गोडाऊन मध्ये. तर हे गोडाऊनचं हे कोटा आहे मस्त. यात जनावरं पण आहेत, बैल गाय पण आहेत बांधलेल्या. हे या गोडाऊन मध्ये राहणार आहे स्वयंपाक पूर्ण. हे बघा हे पूर्ण क्लीन होणार आहे आता. नंतर करणार आहे आमची टीम. हे बघा इथं कुटार पण आहे हरभऱ्याचं. हे बघा गँग इथं मस्त बसली मोबाईल पाहत. टाइम बघू शकता इथं पाईप चालू आहे काढणं पाणी मारण्यासाठी. हे बघा गँग किती मोठी आहे इथं. हे बघा कुल्फ्या पण आणल्या पोरायले खायसाठी कारण ऊन खूप तपत आहे. आणि हा गन्ना बघा पाणी मारासाठी. सगळे आता काम करणार आहेत. तर हे बघा एक एक कुल्फी आणली आहे सगळ्याले. अरे हो कोणती कितीची आणली रे? 5-5 रुपयावालीच आणली रे भाई येईन कुल्फी. तर हे खाऊन आता काम करावं लागेल. आणि माझा चेहरा बघा पूर्ण धुळल्यानं ते झाडलं तर पूर्ण खराब झालेला आहे. ओ यश तर आता तुम्हाला दाखवतो याची टेस्ट कशी आहे. तर ओ भाई साहब एक नंबर टेस्ट आहे जी. मित्र आहे आमची टीम. दाखवा रे कुल्फ्या. कशी आहे टेस्ट? कशी आहे? एक नंबर टेस्ट आहे. 5 रुपयाची आहे पण टेस्ट एक नंबर आहे. तर मित्र बघू शकता गन्ना भाऊ पुऱ्या या ग्राउंड मध्ये पाणी मारत आहेत. कारण इथं बघा मस्त केला आहे ना एकदम थंडागार एरिया होते पाणी मारून. हे बघा भाऊची धार. हा हा क्या बात आहे. आणि हे बघा महादेव काका बातच गरम होतात पोट्टेवर. ओ महादेव काका बघा मस्त उभ्यात खिशात घालून. आणि झालं पाणी मारणं. फायनली घेतल्यात झाडण्या हाती आता झाडासाठी. हे बघा आणि हा इकडून मारू आला पाणी. आणि हा आला वैभव. आता वैभव फटकन झाड बाबू. हे गँग बघा इथं बसेला अजून. ये तीनों ने एक बात हम भी झाड़ेंगे. इनका चप्पल झाड़ेंगे. मित्र फायनली गोडाऊन साफसफाई झालेली आहे. आणि हे काय म्हणतात त्याले अंगण गिंगण गोडाऊनच्या समोरचं हे पण साफ झालेलं आहे पूर्ण कंप्लीट. तर चाललो आता आम्ही घरी. संध्याकाळी आणणारा भांड्याची ट्रिप ते पण दाखवतो तुम्हाला. आणि आपला ब्लॉग हा पूर्ण एकदम मोठा होणार आहे. या 2-3 दिवसाला ब्लॉग एकखट्ट्याच दिसणार आहे तुम्हाला. तर चाललो आता आम्ही घरी. बाय मित्र. फायनली आता वाजल्यात 5. तर चाललो आता आम्ही भांडे आणण्यासाठी. जे स्वयंपाक करण्यासाठी भांडे असतात ते आणण्यासाठी. आणि आमची टीम पण आहे चांगली सोबत. ते चालल्या समोर. तर या तिघजने मागून हा पण आहे एक. आणि हे बघा टीम किती मोठी आहे. फायनली पोचलो आम्ही आता भांडे आणण्यासाठी. आणि हे आलं ट्रॅक्टर. हे बघा वस्ताद आमच्या ट्रॅक्टरमध्ये बसले आहेत. आणि हे गँग बघा टलीत जाऊन बसली. आणि इथून गेला का नंतरून भांडे. आता आम्ही सामान घेण्यासाठी. आणि या हॉलमध्ये पण आहे काही मंडपाचं सामान ठेव. हे बघा इथं सामानाने ठेवलेलं. नाव काय तुझं पूर्ण? कोणत्या वर्गात आहेस? तर बघा पहिलीच हात भाऊ मस्त बसले खुर्चीवर. आणि हे बघा झालं आमचं सामान टाकणं चालू. गँग आहे पूर्ण. मित्र
फायनली सामान झालंय पूर्ण कंप्लीट भरणं. आणि हे बघा नाव काय तुझं? तर हाय सुपेश. हा तुझं नाव काय रे? हाय विराज. नाव भूलतो मी लवकरच. आणि हे बघा ट्रॉलीत पूर्ण सामान झालं पॅक. मित्र फायनली झाल्यात आमचे भांडे घेणे. आणि आहे आमची टीम. अरे बाप दोस्त की शादी है मतलब पूरी पूरी टीम आ चुके हम. अरे देखो गँग. ते बघा समोर ट्रॅक्टर मधले. हो गन्ना. जय गाइस, जय जवान जय किसान. ओ वैभव नाहीला रे, वैभव नाहीला, वैभव नाहीला रे बाप्पा, वैभव नाहीला, वैभव नाहीला रे. तो तर आपला स्नॅप पडला ना. ओ वैभव नाहीला ना. तर येऊ राहिली गँग बाकीची मागून. आरामात 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 आरामात. आम्ही कष्टाचे ते आरामाचे. अरे बापरे. फायनली आमचं गोडाऊन आलेलं आहे. भांडे करू आले खळंग 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 खळंग. मित्र बघू शकता वैभव भाऊ आणि त्यांचे 2 बाउन्सर पण आहेत उभे इथं. आम्ही आलो आता मंडप घ्यासाठी. हाय मागे मंडप. हे भाऊचे बाउन्सर पळाले बाहेर. मंडप उचलू राहिले म्हणतात तर पळाले बाहेर. आता आलेलो आम्ही घरी. आणि आता वाजले 9 तर झालाय जेवण वगैरे सर्व कंप्लीट. तर उद्या आहे लग्न. तर लग्नाचा ब्लॉग खूप मोठा राहणार आहे. तर आजचे एवढेच कामं केले आम्ही. आणि काही कामं पण दाखवले नाहीत तेव्हा ब्लॉग पण चालू केला नव्हता. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू फॉर द वॉचिंग. बाय.